सोबत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या जोडल्या गेलेल्या आहेत। वर्षाताई, अतिशय संतापजनक असा हा प्रकार पुण्यामध्ये घडलेला आहे, जी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाते। शिक्षणासाठी तिथे मुलं मुली येत असतात आणि त्या ठिकाणी बस स्थानकामध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झालाय, तोही बसमध्ये। नाही, खरं तर ही दुर्दैवी घटना आहे, कारण पुण्याला संस्कृतीचं घर म्हटलं जातं, जिथे जसं तुम्ही म्हणाला तिथे शिक्षण आहे, तिथे पुण्याची वेगळी एक संस्कृती आहे आणि अशामुळे अशा ठिकाणी अशी घटना घडणं आणि दुर्दैवाने आपण आता बघायला लागलोय की बसस्थानकं असेल, रेल्वे स्थानकं असतील, शाळा असतील, कॉलेजेस असतील, याच्यामध्ये अशा घटना व्हायला लागल्या आणि ह्या म्हणजे बदनापूरची घटना असेल किंवा मधल्या काळामध्ये ट्रेनमध्ये घटना झाली, या सगळ्या घटना कुठे ना कुठे आपल्याला आता आत्मचिंतन करायला लावतात की कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये, कारण महाराष्ट्रात जर बघितलं तुम्ही देशामध्ये 1 नंबरला आहे महिला अत्याचारामध्ये। हे दुर्दैवाची गोष्ट आणि त्यामुळे महिलांना सुरक्षित वातावरण कसं देत आहेत याच्यावरती खरं तर आम्ही शक्ती कायदा बनवला, जवळपास 1.5 वर्ष आम्ही त्याच्यावरती एवढी मेहनत घेतली, पण अजूनही तो कायदा पास होऊ शकला नाही। त्यामुळे अपेक्षा हीच मी करते या ठिकाणी की अशा घटना झाल्यानंतर आपण जेव्हा या गोष्टीची चर्चा करतो, पण असे होऊ नये याच्यावरती त्वरित कारवाई व्हावी, कायदे कठोर व्हावेत, सरकारी यंत्रणांचं चांगल्याप्रमाणे त्या ठिकाणी अंमलबजावणी व्हावी, पोलीस यंत्रणेला स्वातंत्र्य देण्यात यावं आणि अशा घटना होऊ नये त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये शाळा कॉलेजेसमध्ये प्रबोधन व्हावं हीच अपेक्षा व्यक्त करते। वर्षाताई, पण एक प्रश्न उपस्थित होतोय, तुम्ही म्हणताय की शक्ती कायदा हा पारित अजूनही होऊ शकलेला नाहीये, त्यामागे नेमके काय कारण असू शकतील? दुर्दैवाने आता मला वाटतंय आता डबल इंजिन सरकारचं आहेच महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे। दुर्दैवाने आमचं सरकार असताना त्यावेळी केंद्रामध्ये मंजूर झाला नाही तो कायदा, ज्यावेळी की आम्ही त्याच्यावरती 1.5 वर्ष पूर्ण मेहनत करून त्याच्यामधल्या सगळ्या ज्या क्वेरीज विचारल्या होत्या त्याची पूर्तता करून सर्व पक्षीय लोकांनी एकमताने हा कायदा विधिमंडळातून मंजूर केला, परंतु तो आजही पारित होऊ शकला नाही, कारण त्याच्यामध्ये कायद्याचा बडगा आहे, कठोर कायदे आहेत। जोपर्यंत कठोर कायदे होणार नाही त्याची अंमलबजावणी होणार नाही आणि सरकारी यंत्रणा जोपर्यंत सक्षमपणे काम करणार नाही तोपर्यंत हे बंद होणार नाही आणि कुठेतरी या गोष्टी आपण ज्यावेळी मी नेहमी बघितलंय की घटना झाल्यानंतर जी चर्चा होती ती दुर्दैवाने चर्चा होण्यापेक्षा पूर्वीच त्याच्यावरती कारवाई व्हावी। आता जसं तुम्ही सांगताय पुणे आहे, मुंबई आहे, सिटी शहरामध्ये मुली आता येतात, शिक्षण घ्यायला लागलेली आहेत आणि अशा ठिकाणी मुलींना सुरक्षित वातावरण देणं ही जबाबदारी राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची आणि ती पार पाडावी हीच अपेक्षा त्यांच्याकडून। वर्षाताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर सरकारनं जबाबदारी पार पाडावी आणि